सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं किचन लॅबमध्ये। तर आता पावसाळ्याचे दिवस आले म्हटलं की काहीतरी आपल्याला गरम गरम भजे पकोडे असं काहीतरी व्हेरायटीज खायची इच्छा होते। आपण अनेक प्रकारचे भजे बनवतो, पकोडे बनवतो, त्यातलीच एक नवीन व्हेरायटी आहे, तुम्हाला खूप आवडेल आणि खूप एन्जॉय कराल जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल तेव्हा। मस्त आहे, अगदी साधी सोपी आहे। त्याच्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलं आहे, तसंच 4 चमचे मी तांदूळाचं पीठ घेतलं आहे, तेल गरम करायला ठेवलं आहे, 3 बटाटे बॉईल केलेले आहे, कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। आता मी गॅस लावून घेतला म्हणजे तेल गरम करायला ठेवते। तर बघा आता असं आहे, याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला पण वापरू शकता आणि थोडी चिंचेची चटणी असेल ती पण वापरू शकता। बघा मी आता तिखट घेतलं आहे, तिखट 1 चमचा, थोडीशी हळद, किंचित हळद टाकली आहे, धना जिरा पावडर जे तुम्हाला आवडेल ते आतमध्ये त्या बटाट्यामध्ये मॅश करताना टाकू शकता। तर बघा आता व्यवस्थित तेल गरम होत आहे आणि मी हे सगळं मिश्रण तयार करून घेते। व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता मी जवळजवळ 10 पाणीपुरी घेतली आहे, मीन्स की पुऱ्या घेतलेल्या आहे, त्याला मी सेंटरमध्ये होल केलं आहे, जसं आपण पाणीपुरीचा मसाला भरतो सेम तसंच आहे आणि त्याच्यामध्ये मी स्टफिंग भरत आहे। आता हे आधी मी भरून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर पूर्ण पुऱ्या मी आधी भरून घेते। तसंच मी बेसन भिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित, खूप लिक्विडी केलेलं नाही, मीडियम ठेवलेलं आहे, एकदम पातळ नको। तर बघा आता पुऱ्या व्यवस्थित भरून घेतलेल्या आहे मी 10 पुऱ्या घेतलेल्या आहे। तर त्याच्यातनं मी 6 ते 7 पुऱ्या आधी भरून घेते आहे। तर जवळजवळ भरूनच घेतलेल्या आहे। आणि आज पण मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप देणार आहे, ती म्हणजे की तुम्ही डाळ मसूर जेव्हा जे की अख्खी मसूर तुम्ही बनवता तर ती हॉटेलसारखी व्हायसाठी तुम्हाला त्याच्यामध्ये भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा दूध टाका, त्याच्यानंतर ती तुम्ही त्याला तळून व्यवस्थित बनवा, खूप छान होते, एकदम कुरकुरीत होते, मस्त होते। आता बघा मी भजे तळायला घेतलेले आहे, पाणीपुरी भजा म्हणतात याला, मस्त लागतो, स्टफिंग आतमध्ये भरलेलं आहे आणि तुम्हाला काही जास्त वेळ पण नाही लागत, खूप छान आहे। गरम गरम जर कोणी पाहुणे येणार असेल तर तुम्ही स्टफिंग करून ठेवा पुऱ्यांमध्ये आणि वेळेवर गरम गरम तळा आणि देऊ शकता, खूप छान आहे। पावसाचं पाणीपुरी तर नेहमीच खातो, पण ही एक वेगळी व्हेरायटी, तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा तुम्हाला आवडेलच हे। आणि हो, मला सांगा तुम्ही की पाणीपुरीच्या पाण्यामध्ये फ्रेश पुदिना की रेडीमेड पेस्ट येते ती वापरता, आणि हो पाणीपुरीचं पाणी करताना तुम्ही रेडीमेड पाणीपुरीचा मसाला तर तो पण वापरता का, आणि खास पाणीपुरीसाठी काळं मीठ वापरता की कुठलं मीठ वापरता मला नक्की सांगा। आणि हो, ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। अगदी साधी आणि सोपी आहे। तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत। आपण बघा कसे टुम्म फुगले ना, मस्त झाले, अगदी हटके, तुम्ही नक्की बनवा।